निष्ठावंतांसाठी हार तुरे आणि फुटीर खासदारांच्या घराबाहेर पोलीस बहारे अशी सध्या सेनेतील फुटीर आणि निष्ठावंत खासदारांची स्थिती आहे। ठाकरेंसोबत राहणाऱ्या राजाभाऊ वाजेंचं नाशिकमध्ये जंगी स्वागत झालं, तर दुसरीकडे फुटलेले 6 खासदार मात्र अद्यापही मतदारसंघात फिरकलेलेही नाही आहेत। पाहूयात। एकीकडे ठाकरेंच्या सेनेतून फुटलेले 6 खासदार सध्या कुठे आहेत याचा कुणालाही पत्ता नाही। 4 दिवसांपासून ते मतदारसंघात फिरकलेही नाहीयेत। मात्र दुसरीकडे ठाकरेंशी निष्ठा दाखवणारे खासदार राजाभाऊ वाजेंचं ठाकरेंच्या शिवसैनिकांनी नाशकात जंगी स्वागत केलं। वाजे जे आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे। वाजेंच्या स्वागतानंतर निष्ठा आणि बंडखोरी यांचीही तुलना होतीये, कारण समर्थकांच्या दबावानं मी शिंदेंच्या शिवसेनेत गेलो असं कारण तब्बल 4 दिवसांनंतर धाराशिवचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांनी दिले। मात्र जर निर्णय समर्थकांच्या आग्रहानंतर घेतलाय तर ओमराजेंसह इतर 6 फुटीर खासदार मतदारसंघात का येत नाहीयेत, त्यांचं असं उत्स्फूर्त जंगी स्वागत का होत नाहीये, हा देखील प्रश्न विचारला जातोय। विकासासाठी आम्ही बंड केलं म्हणणाऱ्या खासदारांना सरकारनं Y+ सुरक्षा दिली आहे, ज्यामध्ये 11 कमांडो, 1 PSO आणि 1 एस्कॉर्ट गाडी असते। दुसरीकडे ठाकरेंशी निष्ठा ठेवणारे राजाभाऊ वाजे कोणत्याही सुरक्षेविना आल्यानंतर गर्दीच्या गराड्यात त्यांचं स्वागत झालंय। त्यामुळे जर फुटलेल्या खासदारांनी विकासासाठी निर्णय घेतलाय तर लोकांची भीती का आणि Y+ दर्जाची सुरक्षा कशासाठी, यावरून सोशल मीडियात चर्चा होत आहे। फुटीर खासदारांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लागलाय आणि दुसरीकडे ठाकरेंसोबत राहिलेल्या राजाभाऊ वाजेंच्या घराबाहेर समर्थकांनी जल्लोष करत निष्ठावान वाजेंचे बॅनर्स लावलेत। तर परभणीचे फुटीर खासदार बंडू जाधवांची शिवसैनिकांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून फुलं वाहिली आहेत। दुसरीकडे निष्ठा दाखवली म्हणून नाशकात वाजेंवर फुलं उधळण्यात आली आहेत। वाजेंच्या जंगी स्वागताबद्दल रोहित पवारांनी ट्विट करत म्हटलंय, असं प्रेम मिळायला रक्तात निष्ठा आणि विचारात स्पष्टता लागते। गद्दारांनी खोक्यांचा पाऊस पाडला तरी त्यांच्या नशिबात असं प्रेम आणि फुलांची उधळण कधीच मिळू शकत नाही। उलट आता त्यांचं स्वागत लोकांकडून नेमकं कसं होतंय याचीच उत्सुकता आहे, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। एक डरपोक हिंमत असलं या ना मतदारसंघात, कालपर्यंत जसे आमच्याकडे असताना एकटे फिरत होतात ना तसे फिरा। आता एकनाथ शिंदे त्यांना बॉडीगार्ड देईल, बरोबर आहे। मग त्यांना पुढे 2 पोलीसच्या गाड्या, मागे 2 पोलीसच्या गाड्या आणि ते मिलिटरीच्या वेशातले CRPFचे लोक असतात ना ते ते वगैरे त्यांना देतील आणि जणू काय युद्ध करून शौर्य पदक मिळवून आले अशा तऱ्हेने फिरतील पोलीसचे। कळले का? बरं का, हे गद्दार लोक आम्हाला सांगणार। नाशिकला परतल्यानंतर खासदार राजाभाऊ वाजे वडिलांपुढे नतमस्तक झाले। तो व्हिडिओ पोस्ट करून बाप देवासारखा दिसत नाही पण संकटात देवही त्याच्याच रूपानं धावून येतो असं त्यांनी लिहिलं। दुसरीकडे मेलेल्या वडिलांचा आदर्श ठेवा म्हणून ओमराजे निंबाळकरांच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतोय। विशेष म्हणजे गद्दार गटाची मी 100 कोटींची ऑफर नाकारली नाहीतर कैलासवासी वडिलांचं नाव धुळीस मिळालं असतं, हे स्वतः ओमराजे काही महिन्यांपूर्वी सभांमधून सांगत होते। फेसबुक खात्यावरच्या सर्वच कमेंट्स या खासदार राजाभाऊ वाजेंचं समर्थन आणि कौतुक करणाऱ्या आहेत, तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकरांच्या खात्यावरच्या कमेंट्स या जवळपास 95% विरोधात आणि ओमराजेंना शिव्या घालणाऱ्या आहेत। ओम दादा, मी त्यांच्या नावातलं जी राजे आहे ना ती काढून टाका तुम्ही। आता ती राजे निंबाळकरांच्या ओमच्या पुढं हा राजे शब्द शोभून दिसत नाही। हा राजेचा शब्द आमच्या वाजेंच्या राजाभाऊंला शोभून दिसत असतो, इतरांना त्याचा अंदाज येत नाही। राजाभाऊंच्या डोळ्यातल्या अश्रूंनी निष्ठावंतांच्या मनावर फुंकर घातली साहेब। आम्हाला स्वतःला मूल होत नाही म्हणून शेजाऱ्याला बोलवायचं आणि
ऑपरेशन सक्सेस झालं की पेढं वाटायला तिसरंच असते. मला गणितच कळना. शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून आमदार, अनेक खासदार यांच्यासह पक्ष शिवसेनेचं चिन्ह सुद्धा गेलं. नंतर लोकसभेला निष्ठेच्या शपथा घेत फुटलेल्यांना गद्दार म्हणत हे 6 खासदार मशाल चिन्हावर निवडून आले आणि आता तेच 6 खासदार फुटले आहेत. यापैकी काहींनी फुटीमागे ठाकरे हे पक्षाला वेळ देत नव्हते असा अप्रत्यक्षपणे आरोप केलाय. मात्र शरद पवार सदैव कार्यकर्त्यांमध्ये राहून सुद्धा त्यांची राष्ट्रवादी कशी काय फुटली? ममता बॅनर्जी कायम कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यात राहून सुद्धा त्यांचा टीएमसी कसा काय फुटला? नेहमी संपर्कात राहणाऱ्या केजरीवालांच्या आपचे अचानक 7 खासदार कसे काय फुटले? असेही सवाल सेनेच्या फुटीर खासदारांवर राजकीय विश्लेषक विचारतायत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की समजा असं मान्य केलं क्षणभर की उद्धव ठाकरे हे खरोखरच ग्राउंडवर नव्हते, आदित्य पण फील्डवर फारसे नसतात, तर मग ममतांचं काय? ममता बॅनर्जी ह्या एवढ्या फील्डवरच्या नेत्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी काय प्रकारे तिथे वातावरण तयार केलेलं आहे. त्यांच्याही पक्षाचे लोक फुटलेले आहेत. शरद पवारांचा पक्ष फुटला, त्यांच्याबद्दल काय म्हणणार? मला असं दिसतंय मुळामध्ये की आत्ता पक्ष फुटण्याचं कारण हे पूर्णपणे वेगळं आहे. पण पक्ष फुटल्यानंतर ज्यांचा पक्ष फुटला त्यांना जबाबदार मानणं आणि तेच कसे दोषी होते असं म्हणणं हे सुरू होतं, प्रत्येक वेळी सुरू होतं. याचा अर्थ तो दोष पूर्णपणे नसतो असं पण नाही आहे, त्यावर काम केलंच पाहिजे. पण इथे मात्र मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे आणि म्हणून मी असं म्हटलं की ऑपरेशन लोटस हे होणार होतं. याचं कारण तुम्ही गंमत बघा, म्हणजे ममता बॅनर्जींचे जे खासदार जो पक्ष माहीतही नाही कोणाला अशा अगदी छोट्या पक्षामध्ये विलीन होतात जातात. याचा अर्थ असा आहे की आत्ता याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते डिलिमिटेशन आणि त्या संबंधातली सगळी विधेयकं ही मंजूर झाली पाहिजेत आणि त्यासाठी NDAकडे भाजपकडे पुरेसे संख्याबळ असलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.